रामकृष्ण हरी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांसी. दर्शक हो, नुकताच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावर करण्यात आलं होतं. माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा 7 दिवसांचा विशेष कार्यक्रम आळंदी इथे पार पडला. या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपल्या समोर या मालिकेद्वारे सादर करीत आहोत. दिव्य सोहळा पाहुणे डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. हो दिव्य सोहळा पाहुणे डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. निरूपण सादर करतायत हरिभक्त परायण विष्णू महाराज केंद्रे. मग कर्माचा विचार सांगत असताना 4 प्रकारचं वर्ग या ठिकाणी कर्म करायला दिसतात. पहिला वर्ग आहे पामर, तो कर्म करतो. पण पामराची व्याख्या वेदांतामध्ये, पंचदशी ग्रंथामध्ये, विचारसागरामध्ये पामर कर्म करतो. मग कर्माचा विचार वेगळा आहे. 4 वर्ग आहेत. ऐका. विठाला विठाला चार वर्गापैकी पहिला वर्ग कर्म करतो पामर आहे. त्याची व्याख्या सांगितली शास्त्रामध्ये. विहित कर्माचा त्याग करतो, निषिद्ध कर्माचं जो आचरण करतो याला पामर म्हटलं जातं. ही वेदांताची भाषा आहे. पंचदशीकार सांगतात, तुकोबराच्या भाषेमध्ये सांगेल की जीवनामध्ये कधी चांगलं करायचं नाही, घाटाला 1000 रुपयाची वर्गणी द्यायची नाही. एवढा सराने त्यागातून हा घाट उभा केला. मग अशी विधान केलं एका वक्त्याने की सराला जेवढा घाट उभारण्याकरता जेवढा आशीर्वाद न घेता सुरुवातीच्या काळामध्ये जेवढा त्रास झाला, आज मला वाटतं आहे की त्याच त्यागातून जो इथं माणूस येईल तो आज सुखाने इथे आनंदानं. मग अशी फेटा बांधताना मी विचार केला की 15 वर्षाची परिस्थिती इंद्रायणीची काय होती, 20 वर्षाची परिस्थिती काय होती, आणि आत्ता आळंदीमध्ये वैभव या ठिकाणी घाटाच्या माध्यमातून या ठिकाणी पडत आहे. मला विषय सांगायचा आहे, हे कर्मसरांनी करत असताना आज प्रत्येकजण इथे सुखावतो आहे आणि प्रत्येकजण अदृश्य रूपाने आशीर्वाद देतोय. लक्षात ठेवा. मला कारण करायचं आहे. कर्माचा विचार सांगत असताना तुकोबराच्या भाषेमध्ये सांगायचं आहे, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे ना हो न करा काही, ऐसे ना हो न करा काही, ऐसे का 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 हो न
का हो न करा काही पुढे नाही ना सजा. ज्याचा कधी त्रिबाद सत्तेमध्ये नाश होत नाही त्याचा लाहो करा. माझा विचार सांगायचा तुकोबरायचं प्रमाण मला आठवत आहे. आपण जाणते सोडते क्षेत्राच्या ठिकाणी आहेत आणि सरांच्या उपस्थितीमध्ये आपण कीर्तन श्रवण करतो आहे. मला चिंतनाचा थोडा विषय सांगायचा आहे की तुकोबरायच्या भाषेमध्ये पामर कुणाला म्हटलं जातं. नाही ऐकिले गाईले गीत, नाही धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. याला म्हणतात पामर. जीवनामध्ये चांगलं करायचं नाही, चांगलं करतो त्याला सहकार्य करायचं नाही, उलट त्याला विघ्न आणायचं, त्याला पामर म्हटलं. तोही कर्म करतोय पण त्या कर्माचा विचारशास्त्र दखल घेत नाही. पहिला वर्ग वेळ मर्यादित आहे, दुसरा वर्ग आहे विषयी आहे, तो कर्म करतोय. कर्म करतो, कर्माची भिन्नता आहे. कर्म प्रत्येकाला करावा लागतंय, लक्षात ठेवा, प्रत्येकाला कर्म करावं लागतंय, पण कर्माचा विचार वेगळा आहे. विषयाची व्याख्या करत असताना शास्त्रकार विषय कोणाला म्हटलं जातं. वेदांतामध्ये सांगितलंय, लक्षात ठेवा, हे लोकातील भोग प्राप्त आहेत, परलोकातील भोगाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतो सर, त्याला विषय म्हटलं जातो. उदाहरणार्थ एखादा पद प्राप्त आहे त्याच्यावर समाधान नाही, दुसऱ्या पदाकरता जो प्रयत्न करतोय त्याच्यावर समाधान नाही. हे लोकातील जेवढे काही भोग आहेत, भोगाचे अनेक प्रकार आहेत, लक्षात ठेवा, भोगाचे अनेक प्रकार आहेत. सर्व भोग प्राप्त आहे, उपलब्ध आहेत, त्यावर समाधान नाही. अजून दुसऱ्या भोगाकरता प्रयत्न करतो. ऐका, ग्रामपंचायतचं सदस्य प्राप्त झालं, समाधान नाही. सरपंच व्हावं ही अपेक्षा वाढली जाते, त्याच्यावरही समाधान नाही. कदाचित आमदार व्हावं ही या ठिकाणी अपेक्षा असते. आता उद्या महाराष्ट्राला कळेल, ऐका, तो विषयांतर जायचा नाही, त्याच्यावर समाधान नाही. कदाचित सत्तेकरता इकडून तिकडे जाणं, त्याच्यावरही समाधान नाही. ऐका, सगळे भोग प्राप्त आहेत, त्याच्यापेक्षा मला ज्ञानोबरायच्या ओवीतून तुम्हाला सांगायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, इहे लोकातील भोग प्राप्त आहेत, पण परलोकातील भोगाकरता जो अहोरात्र प्रयत्न करतो याला विषय म्हटलं जातं. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये गोड चिंतन लिहित आहेत. जे तामर तत्व हे सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती, जेत महासिद्धीची भांडारे, अमृताची कोटारे, जिये गावी खिल्लारे कामधेनूची, गंधर्वगात गाणी, जेत रंभी ऐशिया नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. ज्ञानेश्वर महाराज गोड चिंतन लिहित आहेत. जिथे गंधर्व गायन करायला लागले, गंधर्व गात गाणी, जेत महासिद्धीची भांडारे. हा लक्षात ठेव, एवढे भोग मिळावेत म्हणून जो अहोरात्र प्रयत्न करतो तो विषयी आहे. तुकोबराच्या भाषेमध्ये सांगू, विषयी गोंधळ गाजतसे, गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे, हुशार, वेळ कमी आपल्याकडं. विषय गोंधळ गाजत असे, देवधर्म सांदी पडिले सकळ, विषय गोंधळ गाजत असे. देव नको, धर्म नको, तीर्थयात्रा नको, वारी नको, इथं आल्यानंतर सुद्धा इंद्राने स्नान नको. लक्षात ठेवा, याला म्हणतात विषयी गोंधळ गाजत असे. सातत्याने विषय डोक्यात आहे, विषयाचे अनेक प्रकार आहेत. तोही कर्म करतो, त्याचा विचारशास्त्र दखल घेत नाही. तिसरा वर्ग आहे जिज्ञासू. त्याच्या अगोदर मला पुढचा वर्ग सांगायचा ना, अभंगगड मला यायचा आहे. चौथा वर्ग आहे मुक्त. तिसरा वर्ग सोडून दिला मी. मुक्त कुणाला म्हटलं जातं? ज्याला कोणतंही कर्तव्य नाही आहे, काम नाही झालो पाहिरी कामा, तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपैशी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, साध्य प्राप्त झालं की साधन बाजूला जातं. ऐका, इथून आपल्याला पुण्याला जायचं आहे, बसचा प्रवास आहे. पुण्यापर्यंत जात असताना, बसचा प्रवास करत असताना गाडी साताराला जाणार आहे. वाहकने सांगितलं, कंडक्टरने सांगितलं गाडी साताराला जाणार आहे, पुण्यापर्यंत तिकीट आहे, मी तुम्हाला पुढे फ्री घेऊन जाणार आहे. त्याने सांगितले फ्री नको आम्हाला, अगोदर 5-6 मिनटं अगोदर तो तयारी करून पुढे उतरण्याकरता जातो. का? साधन एसटी आहे, साध्य पुणे आहे. तसं
मुक्ताला गरज नाही, कोणतंही कर्तव्य करायची गरज नाही. पण तिसरा वर्ग आहे, त्याचा विचार मला सांगायचा आहे. तिसरा वर्ग जिज्ञासू. जिज्ञासूची व्याख्या करत असताना शास्त्रामध्ये जिज्ञासू कुणाला म्हटलं जातं? लक्षात ठेवा, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी, परमानंदाच्या प्राप्तीकरता अहोरात्र प्रयत्न करतो, त्याला जिज्ञासू म्हटलं जातो. जिज्ञासू. अजून मला सांगायचं आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आहे, जो सातत्याने उद्धाराकरता काळजी करतो. कैमी उद्धार पावे कैमी उद्धार पावे कृपा करिल नारायणा कृपा करिल नारायण ऐसे तुम्ही सांगा. जय हो. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त कैमे उधार पावेन काय कृपा करिल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जना. करा समाधान चित्त हा जिज्ञासू कर्म करतो, कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐशे तुम्ही सांगा. संत जन करा समाधान चित्त माझे. संत जना हो, माझा उद्धार कधी होईल, ही भूमिका प्रत्येक जन्माला आल्यानंतर माणसाने ठेवली पाहिजे. इथं आल्यानंतर मला ज्ञानोबरायची भेटी केव्हा होईल, ज्ञानोबरायचा साक्षात्कार मला केव्हा होईल, म्हणून वारी करायची आहे. लक्षात ठेवा, एवढा वेळ आपण खर्च करून इथे काय येतो? मजा करण्याकरता नाही. साधना, वारीचं काही महत्त्व आणि वारीचं काही चिंतन सांगितलं जातं, त्याचा विचार मला सांगायचा आहे, अभंगावर मला यायचं आहे. जिज्ञासूचा विचार सांगत असताना तुकोबाराय सांगता, माझा उद्धार कधी होईल. अनेक संतांची जिज्ञासू परिस्थिती आहे. मीराबाईची परिस्थिती बघा. कोई कहियो रे प्रभु आवन की मन धावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, पुसावे सिंहेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. प्रत्येकाला वाटलं पाहिजे देवाची कृपा झाली पाहिजे.